सेऊट सेक्टर 42 सेंटर आर्केड त्या सोसायटीमध्ये गुजरात भाजपचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह बहादूरसिंह जडेजा त्यांनी इथं कार्यालय धाडलंय। 2-3 दिवसापूर्वी त्या कार्यालयाची पार्टी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती। तर त्या संदर्भात बऱ्याच लोकांनी मनसेने येऊन त्यांना सांगितलं की ही पार्टी तुम्ही मराठीत करा। त्यानंतर त्यांनी 2 दिवसापूर्वी ही पार्टी मराठीत केली। साधारण 18 जुलैला, आज 20 जुलै आहे। तर आपण बघतोय आज की त्यांनी परत पार्टी गुजरातीमध्ये केलेली आहे। फक्त नावाला फक्त एकदम लहान मराठी मध्ये एका ठिकाणी अक्षर आहे। म्हणजे ह्यांची किती मस्ती आहे हे आपल्याला दिसून येतं। हा आमचा स्पष्ट आरोप आहे की हा आमदाराचा हा जाणून बुजून इथल्या मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी मराठी माणसाचा मराठी भाषेचा अपमान तर केलेला आहे, पण ते सामाजिक तेढ निर्माण व्हावी हा त्याचा हेतू आहे। पण यांनी लक्षात ठेवावं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी काळ शिकवलेला आहे। आम्हाला कसं लढायचं हे आम्हाला माहित आहे। यांची अपेक्षा असेल की मनसेने इथं तोडफोड करावी आणि आमच्यावर गुन्हे दाखल होतील। आम्ही आता तसं काही करणार नाही आहोत। उद्या सकाळी म्हणजे सोमवार 21 जुलैला सकाळी 10 वाजता येणाऱ्या पोलीस स्टेशनला आपण जाणार आहोत आणि पोलिसांना सांगणार आहोत की ह्या आमदारावरती तुम्ही जो समाजामध्ये तेढ निर्माण करतोय त्याची इच्छा आहे की इथं दंगल व्हावी, तर ह्याच्यावर तसे गुन्हे दाखल व्हावेत आणि ह्याला तुम्ही जेलमध्ये टाकावे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी मनसे विभागाध्यक्ष अमोल आयवळे। आपण बघत असाल की मराठी माणसाचं रक्त खवळावं। आपण बघत होता की 2 दिवसापूर्वी पार्टी मराठीत केली होती पूर्ण। आज विनाकारण म्हणजे जाणून बुजून म्हणजे इथे जे गुजराती मराठी मारवाडी जे गुन्हेगोविंद नांदत आहेत हे कदाचित त्यांना बघवत नाहीये काही यांच्या लोकांना, आणि त्यांनी परत पार्टी गुजरातीमध्ये केली म्हणजे कुठेतरी वाद निर्माण व्हावा आणि सिवोडचं वातावरण खराब व्हावं। तर आम्ही यांना बिलकुल वातावरण खराब करणार नाही। आज आम्ही हे ऑफिस फोडू शकलो असतो, तोडू शकलो असतो आणि ही पार्टी काढू शकलो असतो, पण आम्हाला आमच्या नवी मुंबईच्या नेत्याचे संस्कार आहेत। आता आम्ही ह्या वाद चिघळवणार नाहीये। तरी आमचा हा ताकीद आहे किंवा तुम्ही काय समजायचं समजा। आम्ही ही सगळं आव्हान इथल्या बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी करतो, ज्यांनी इथे येऊन व्हिडिओ काढला होता, दाखवलं होतं, सगळं झालं, त्यांनाही आमचं आव्हान आहे। इथल्या सिवोड्सकर मराठी लोकांनाही आव्हान आहे की त्यांनी उद्या पोलीस स्टेशनला ज्यावेळेस आपण पत्र देऊ तेव्हा सर्वांनी जमावं आणि ह्यांच्या सर्वांचं जे डाव आहे की इथं सिवोडचं वातावरण खराब करावं हा सगळा उधळून टाकावा। या निमित्त मी आवाहन करतो की आपण सर्वांनी उद्या पोलीस स्टेशनला जमावं आणि यांच्या विरोधात तक्रार करावी। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।